या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल। येत्या 5 वर्षात घरकुलचा कायापालट करून बनवणार नंदनवन, आमदार देवेंद्र कोठे यांचं अभिवचन। कोणाचाही दहशतीला न घाबरण्याचं आवाहन। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून आल्यानंतर येत्या 5 वर्षात घरकुलचा कायापालट करून या परिसराला नंदनवन बनवणार असल्याचं अभिवचन आमदार देवेंद्र कोठे यांनी केलं। भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद कुंभारी गटाचे उमेदवार श्रुती भोरंगोडे, धोत्री पंचायत समिती गणाचे उमेदवार शिल्पा बिराजदार आणि कुंभारी पंचायत समिती गणाचे उमेदवार सूरज पाटील यांच्या प्रचारार्थ विडी घरकुल इथं प्रचार सभा झाली। या सभेस विडी घरकुल परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्साहात जोरदार प्रतिसाद दिला। या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद कुंभारी गटाचे उमेदवार श्रुती भोरंगोंडे, धोत्री पंचायत समिती गणाचे उमेदवार शिल्पा बिराजदार आणि कुंभारी पंचायत समिती गणाचे उमेदवार सूरज पाटील, अण्णाप्पा बाराचारे, महेश बिराजदार आदी उपस्थित होते। आमदार श्री कोठे म्हणाले, दिल्लीपासून सोलापूर महानगरपालिकेपर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीत देखील भाजपची सत्ता आली तर सोलापूर शहर जिल्ह्याचा संपूर्ण विकास होण्यास गती मिळणार आहे। नरसय्या आडम यांनी रेनगरच्या भूमिपूजन प्रसंगी तसेच लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्याच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केलं। परिसराचा विकास करायचा असेल तर भाजपाची सत्ता आणणं आवश्यक आहे, जनतेला कळलंय। नरसय्या आडम आणि विरोधकांनी आजवर तब्बल 20 वर्ष सत्ता असूनही विडी घरकुल आणि परिसरासाठी रस्ते, ड्रेनेज, वीज, पाणी अशी विकास कामं का केली नाहीत? भाजपची सत्ता आल्यानंतर या परिसरातील रस्त्यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। आगामी वर्षभरात या परिसरातील विकासासाठी 5 कोटी रुपयांचा निधी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून मिळवण्यात येईल असं आश्वासन आमदार देवेंद्र कोठे यांनी या प्रसंगी दिलं। विरोधकांचे काही समर्थक विडी घरकुल परिसरातील कष्टकरी तेलुगू बांधवांना त्रास देतात, या परिसरात मंदिर बांधायला विरोध करतात। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी 20 लाखांचा निधी तात्काळ मंजूर करून देखील सोसायटीनी ना हरकत प्रमाणपत्र न दिल्यामुळे विकास कामं थांबलेत। या परिसराचा संपूर्ण विकास होण्यासाठी येथील सोसायट्यांचं हस्तांतरण करण्यासाठी सरकारकडे करण्याची गरज आहे। हे हस्तांतर झाल्यानंतर विडी घरकुलसाठी रस्ते, वीज, ड्रेनेज, पाणी असा सभामंडप, मंदिर अशी विविध प्रकारची अत्यावश्यक कामं सरकारच्या माध्यमातून करणं सोयीचं होणार आहे। सोलापूर महापालिकेच्या केंद्र सरकारनं 100 बसेस मंजूर केलेत, यातील 30 बस मार्चपर्यंत उपलब्ध होणार आहेत। यातील काही बस घरकुल परिसरातील कामगार माता भगिनींसाठी उपलब्ध करून देण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार आहे। मतदारांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावाशी साध आमदार देवेंद्र कोठे यांनी मतदारांना घातली आहे। कुणाच्याही दहशतीला घाबरू नका, मी येथील नागरिकांच्या पाठीशी ठाम उभा आहे। नागरिकांनी कुणाच्याही दहशतीला न घाबरता काम करावं, कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा बिनधास्तपणे लावावा असं आवाहन आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रसंगी केलंय। आयुष हॉस्पिटल, डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मतदार मंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्व सोयींनी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध। सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मुळव्याध, भगंदर, नासू यावर इलाज। याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन्स, अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे, आतड्यांचे विविध आजारांवर उपचार, हर्निया शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी, बद्धकोष्ठता व गुदद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार, कॅन्सर निदान व उपचार, स्तनाच्या गाठी व कॅन्सर उपचार, अपघात संबंधित शस्त्रक्रिया, डायबेटिक, फूट शस्त्रक्रिया, पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। आयुष हॉस्पिटल, प्लॉट नंबर 21A, रविवार पेठ, मतदार मंगल कार्यालयाजवळ, कन्ना चौक, सोलापूर। फोन नंबर 0217 272 60 95 98 22 60 60 97।